मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधामध्ये युवा सेनेनं आता मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। आज दुपारी 3 वाजता या सगळ्या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। वेदांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण बघितलं 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार होती, मात्र एक दिवस आधीच ही सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली। याचं कारण मुंबई विद्यापीठाने दिलेलं नाही आणि आता या स्थगितीच्या विरोधात युवा सेना ही आता मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे आणि आज दुपारी 3 वाजता तातडीची सुनावणी या सगळ्या प्रकरणावर असणार आहे। याचिकाकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की कुठलंही कारण न देता मुंबई विद्यापीठाने अशा प्रकारे सिनेट निवडणुकीच्या या सगळ्या कार्यक्रमावर स्थगिती आणली। मागील अनेक महिन्यांपासून ही निवडणूक व्हावी अशी आमची मागणी होती। शिवाय यामध्ये सगळे जे कागदपत्र आहेत, म्हणजे अगदी निवडणुकांचं वेळापत्रकापासून ते निवडणुकांच्या निकालापर्यंत, त्याशिवाय मतदार नोंदणी, हे सगळे कागदपत्र आजच्या सुनावणीमध्ये कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत आणि यामध्ये राज्य सरकार, त्याचं उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या विरोधात ही आता याचिका युवा सेनेकडून दाखल करण्यात आली आहे। ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।